नमस्कार, मी जुली फर्नांडिस. नाशिक कोविड ऑर्फन ट्रस्टच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त जमलेल्या इथे सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आज सन्मान कोविड योद्ध्यांचा या कार्यक्रमाअंतर्गत इथे आपण ज्यांनी कोविड काळात विशेष योगदान दिले त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी काही विचार न करता, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता गोरगरिबांना जीवनदान दिले, गोरगरिबांची मनापासून सेवा केली, ते म्हणजे डॉक्टर विजय सोमण सर. मी डॉक्टर अतुल वडगावकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विजय सोमण सरांचा सन्मान करावा. धन्यवाद. 4 वर्षापूर्वी समीर सर आणि प्रिया मॅम यांनी लावलेलं वटवृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. याची सुरुवात कधी आणि कुठे झाली हेच जाणून घेण्यासाठी मी समीर सर आणि प्रिया मॅम यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा अनुभव आम्हा सर्वांसोबत व्यक्त करावा. समीर सर, प्लीज. नमस्कार. मी समीर सूर्यवंशी. खरं तर या गोष्टीची सुरुवात झाली 4 वर्षांपूर्वी माझ्याच गावातून. माझं गाव म्हणजे साक्षात पंढरीच. ह्याच पंढरीच्या अंगणात मी लहानाचा मोठा झालो. सूर्य माळाडून वर आला की गावाच्या हिरवळीला एक वेगळी झळाळ यायची. माझं गाव धुक्यात हरवून जायचं. चंद्रभागेसारखं खळखळ वाहणारं इथलं पाणी, रक्ताच्या नात्यालाही लाज वाटेल अशी माणुसकी जपणारी इथली माणसं. इथंच मला माझ्या आयुष्याचं बाळकडू मिळालं. आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख करून देणार आहे. माझे तात्या, माझ्या पंढरीचा पांडुरंग, माझी सुरुवात आणि माझा शेवट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुपनराव. अरे तात्या, रामकृष्ण हरी. सदाशिवराव. रामकृष्ण हरी. अरे अरे, चांगलं चांगलं चांगलं. तात्या, ओ, दिंडीचं कसं करताय म्हणता? पेरणी झाली लवकर निघाव म्हणतोय. हो, सामीने तर कामालाच गेली. हो, मारुतीची कृपा, दुसरं काय. काय नंबर काढला. हो, आता कर्ज काढून मुलीचं लग्न करावं म्हणतोय. पोराचं शिक्षण झालंय, आता तसे निकाल, त्याची चिंता वाटते. चिंता? हो. आणि सामीची? अहो, एकदा का तो रांगायला लागला का जिंकला समजा. कबड्डी 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 अरे तात्या, काका, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहात? छान. तू कशीस? मी पण छान. छान खेळतोस कबड्डी. धन्यवाद धन्यवाद. तात्या, ते समीर येणार आहे ना आज? काल दीपक बोलत होता. वय वय. अच्छा, ठीक आहे, येते मी काका. गावातली एक चांगली पोर आहे. कबड्डीसाठी दिवस रात्र कष्ट करत असते. काय खूप मेहनत करते. अहो, ती म्हणते गावाचं नाव राज्यस्तरावर न्यायचं. तात्या, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या तात्या. अगं थांब, म्हातारा झालो काय? ए चलवट, काय चालेल तुझं? ऐकू येतं का नाही तुला? समीर येतो गावाकडं. चहा टाक जरा.
येतोय नाही तो आलाय. आणि हो काकी माझ्या नावाचा विचार टाक. आलं तुम्ही सभेला घेऊन ऐकू आलं नाही तुला? समीर आलाय भाकर तुला घेऊन या वावळायला. आवाज जरा दम धरा की. मला मेलीला काय 4 हात आहे ती काय? उठण्या लवकर. समेर वाजवणे समे आलंय. आफ्टर सम टाइम या. सम टाइम नाही रे, लॉंग टाइम. भारी भारी सम्या. लकिंग हँडसम राव, लकिंग हँडसम. लकिंग नसतं रे, लुकिंग हँडसम असतं. लुकिंग हँडसम. सोड रे, तुझ्यामुळे आज आम्हाला गावात ओळखता राव. अभिनंदन मित्रा, पास झाला राव. नुसतं पास नाही झालो, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये नोकरी पण मिळाली मला. काय सांगतो? आईच्या गावात हे बजाव नाचो. झालं झालं झालं. आता आई तात्या वाट बघत असतील. चल बस चल चल. अक्के, दादा आला बघ. हा. दाद्या कसं आहे तू? मस्त. अरे थांब. आई पाया पडतो. आलं ग माय माझं लेकरू. किती खराब झालास रे पोरा तू. थांब, भाकर तुकडा बाबा येते. हा, नजर लागली असेल रे बाबा कुणाची तुला. नजर नको लागायला रे बाबा. समद्या गावामध्ये तुझं नाव आहे र. ITI मध्ये तुझा नंबर लागला म्हणून. आई ITI नसतं ते, IIT असतं. IIT. हा का? पण नुसतं नंबर नाही लागलाय, मग मोठ्या कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली. अगं बया हो का? आता बस कर की. चल चल. आहे पण पाय अंगाशी चांगलं होतं. तात्या हो हे घ्या, काय? हे जॉईनिंग लेटर. अरे मला काय करायचंय? मारुतीला पाय ठेव. मारुतीच्या पाय ठेव. जा, जा. हा, जाते. चांगलं पोरग आहे. हा हा, खायला जाते, घाल चांगलं. जाते. हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. रामकृष्ण. सम्या चल लवकर, श्याम्या वाट पाहतोय टपरीवर. हॅलो. चल रे. ए सम्या, अरे थांब ना लेका जरा. आलो, आई, आलो. अरे काकी, अर्धा तास कसं लागले, करणार भेटली की आहेस तू? नाही? ही पोरं ना अरे चाल ना. ए श्याम्या. सम्या अभिनंदन मित्रा. बावड्या कसं आहे समय? 3-4 मस्त. बाप्पू कसे आहात? हा बाबे, दे दे त्यांना दे. काय म्हणतो श्याम? मस्त यार. तू कधी आलास पुण्यावरून? काल चालू आहे. शिमगा आलाय ना, टाकल्या सुट्ट्या मेडिकलला. पण काय पण म्हण सम्या, तुम्हाला भेटून लय भारी वाटणार आहोत दोघांना. किती दिवसानंतर यार. भेटतोय आपण. पण आई बाबाच्या कष्टाचं चीज केलं भावानी. आपल्याला नसतं जमलं ते शिक्षण बिक्षण. अरे पण खरे भाग्यवान तर तुम्ही दोघे आहात. अरे काय म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला आई बापांसोबत राहता तरी येतं ना. ते जाऊ दे रे. पण पार्टीचं काय ते सांग आधी. हा बघ, अरे आत्ताच आलो ना मी, देतो पार्टी तुला. हे असं अरे काय? काटल्यांनो, मला बी घेऊन जायची पार्टी ना. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. कोरोना नावाचा विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत असून 90,000पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचे इन्फेक्शन नोंदवण्यात आलेले आहे. तरीही खबरदारी म्हणून हे काय नवीन खोड आलंय रे सामे? घराबाहेर न काय नाही रे. पडण्याचे आवाहन केलेले आहे. मूर्खपण आहे सगळं. काय माहिती कसला आजार आहे ते. काय करू ना. करोना? अरे कोण का करोना? सरकारनं नवीन स्कीम बी मांडली का काय? बाबा स्कीम नाही ती. पिरामिड आलंय, पिरामिड चायना मध्ये. अरे मग आपल्या बी देशात घेऊन या की.
अरे पॅन्डेमिक असते ते. दीप्या चल काकीला भेटून येऊया. हां श्याम्या चल. बापू येतो. म्हाताऱ्या येऊ का? आणि तुला नाही गरज करोना बिराची बरं का? आता चाल पुढे कुठले इड्या. आला वाटतं फोक्या. पाटील आज काय करतो समीर राव? या गावचे रत्न. वा अभिनंदन अभिनंदन. गावचं नाव लय मोठं केलं तुम्ही. येऊ का? रामकृष्ण हरी. बघ समजा गावाला कोणतं आहे की नाही तुझं. रात्री मी तुझ्याबद्दल विचार होती बघ. हां आईला लय बरं वाटेल बघ गावात यायचं. अगं आपल्या गावचे इंजिनियर साहेब आले पाय. अरे ये की. अरे समय आलाय. राधे कशात? 2-4 टाक. आताच पाहिलं ना सर. ए बस. अरे कसं आहे समीर तू? मस्त. ते तुझ्या निकालाबद्दल ऐकलं, लय आनंद झाला बघ. तुझ्या तात्यांनी ना लय कष्ट घेतले तुझ्या शिक्षणासाठी. आणि आता तुमच्या आशीर्वादामुळे चांगली नोकरी पण मिळाली मला. माझा कुठला आशीर्वाद रे? दे 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 त्याला दे आधी. मला समधी दे. मारुती राहायची कृपया बघ. हो. मी जरा जाऊन येते. ए दिप्या मी आले रे. राधा कशी आहेस तू? केवढी बदलली आहेस यार. स्वतः बघ केवढा बदललाय आणि मला म्हणतोय बदलली म्हणून. एक फोन तरी येतो का तुझा? पुण्याला गेला आणि विसरला तुम्हाला. जबाबदाऱ्या माणसाला बदलवतात का? ए राधे बस दे त्याला. पळ. काकी जातो मी. बोल की समीर. जातो. अरे नाही ना, असं कसं? मी जेवणाची तयारी केली. नाही नाही नको नको नको. आईने सकाळपासून आमटी. मी काय ऐकणार नाही, जेवायची तयारी केली. चल रे. अहो काकी आईने सकाळपासून आमटीची तयारी केली आहे. नको आता. सांग की दीप. अरे नको आईने केले तयारी. हा, नंतर बरोबर. जेवण करीत. ओके. मला बोलली होती. येतो चल. बरं. आई आलो मी समय सोडून. समय चल. सावकाश जा रे पोरांनो. आई तुझ्या आजची आमटी म्हणजे जगात तोड नाही. खा खा पोटभर. तसं पण तिकडे गेला का नाही मेसच खावं लागणार आहे दाद्या तुला. ए आई ह्याची बायको आली का नाही, तिला पण आमटी शिकव बाई. ते काय काय असं ना आमटी मात्र आईच करणार. म्हणजे माझी काही चुलीपासून सुटका होणार नाही रे बाबा. एक अत्यंत महत्वाची बातमी आपल्या हाती येते चीनमधून. कोविड-19 या आजाराने धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस रुग्णांच्या मृत्यूदरामध्ये देखील वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे हा व्हायरस चीन समवेत जपान आणि इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये देखील पाय पसरतोय. या संदर्भात काळजी घेण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व. ए आई तुला माहितीये उद्या होळीला राधा पण येणार आहे. चुप आहे. तिचं काय? बोंबलू नका रे.
नशा नसा नसात भिनली, गावाची राधा कशी रंगात भरली. नशा नसा नसात भिनली, गावाची राधा कशी रंगात भरली. म्हातारा आला असा महारात झुरका, म्हातारी कशी बघा गालात हसली. शिमगा रंगात आला, शिमगा रंगात आला, अंगा अंगात आला असा तुफान उठबोया. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. आज होळी उद्या पोळी गावचा पाटील खोबरं जाळी. आज होळी उद्या पोळी गावचा पाटील. भिडवून जाणं मला डोळा असा, बघून झाला गाव गोळा कसा. पिरमाची पिचकारी भरली आता, उडवूया पारवाय सोळा आता. भेटू तू येड्या वाणी मधाच्या पोळ्या वाणी, जीव माझा थर थरला. शिमगा रंगात आला, शिमगा रंगात आला, अंगा अंगात आला. शिमगार तुफान उठबोया. सारे सारे जातो कानाला मोठा शाळा, तुला नको भरता निशाणा. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. चल 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 राधे तुझा काना, होळीचा हा बहाना, तू राधे जरा मिठीत ये ना. जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचा पधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. समीर, समीर, अरे अरे थांब ना, माझ्याशी बोलायचं नाही का तुला? बोल. एक तर तू थोड्या दिवसांसाठी आलाय आणि नीट बोलत पण नाही माझ्या बरोबर. काय चुकलंय का माझं? अरे असं काही नाही आहे. बाय द काल मस्त नसली सर. आणि तुझी नॅशनलची तयारी कशी चालली? कबड्डी मॅचेस कधी आहेत? आहेत की पुढच्या महिन्यात. वा. काल होळी भारी झाली ना? हो. पण आता काय 4-5 दिवसात जावं लागणार आहे मला पुण्याला. माझी जॉईनिंग डेट आली आहे ना. राधा. सम्या, तुझ्या या जॉईनिंगच्या गडबडीत गावाला विसरू नको. गावाला नाही विसरणार आणि गावातल्या माणसांना नाही विसरणार. जातो मी. जातो नाही, येतो म्हणायचं.
तात्या आहे आई रे 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 अक्के हा दाद्या. पाणी दे का थोडस. हो आणि ते हे घे. दाद्या, माझी रांगोळी तू मोडलीस ना? लॅपटॉप दे ना. घे. काय झालं दाद्या? दाद्या, दाद्या, आई, आई बघ ना दाद्याला काय झालंय. हॅलो हाय सर दिस इज समीर. हा बोला. समीर सूर्यवंशी सर. येस. सर हे काय चाललंय, मला जस्ट एक मेल आला आता. हे बघा, आम्ही तुमचा जॉब कॅन्सल केलाय. सर पण आत्ताच प्लेसमेंट झाली होती ना. हे बघा समीर सर, पॅन्डेमिक आला असल्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकत. कसला पॅन्डेमिक, कसला कोरोना. सर प्लीज प्लीज सर, प्लीज सर, दिस इज माय ड्रीम सर. माझं स्वप्न आहे. प्लीज असं करू नका सर. प्लीज डोंट डू दिस प्लीज. सर सर हॅलो हॅलो हॅलो. अचानक काय झालं रे तिथे. कालपर्यंत सगळं ठीक चालू होतं ना. सगळा मूर्खपणा आहे रे. हे कोरोना बिरोना काय नाही, सगळी सगळी नाटकं चाललेत. चला इथे आम्ही 3-3, 4-4 वर्ष शिक्षण घ्यायची, घास घासायची, नोकऱ्या मिळवायच्या, आणि सांगणार की प्लेसमेंट कॅन्सल झाली म्हणून. का का तर कोरोना वाढतोय. अरे वाढत नाही, तुम्ही वाढवताय कोरोना. सम्या, आता कुठेतरी श्वास घेत होतो ना रे दिप्या. जगू द्यायचं ना थोडस. या कोरोनाने सगळ्यांचा श्वास थांबवला रे. अरे कुठल्या देशात आलाय रोग, आणि आमच्या स्वप्नांचा का गोट घेताय तुम्ही. दिप्या, सगळं माझ्यावर आत्ताच घडायला पाहिजे होतं का रे. सम्या, तू का चिडचिड करतोय रे एवढी. अरे एक मेल आलाय रे फक्त. आबाळने कोसळले तुझ्या. आभाळ कोसळलं ना. अरे निघायची तयारी करत होतो ना मी. काही लाडू वळते तिकडे डब्यात. ते प्यारे तात्यांना काय सांगायचं रे आता. तात्यांना कसं तोंड दाखवू मी. काय सांगू त्यांना की कोरोनामुळे माझी नोकरी गेली. कोरोनामुळे नोकरी गेली. सम्या,
लई झिजलंय रे माझा बाप देवा तुला तर माहिती आहे तिला माहिती अक्कीचं लग्न काढलं होतं पण फक्त माझ्या स्वप्नांसाठी IT साठी थांबलं कर्ज काढलं रे त्याने माझ्यासाठी कर्ज काढलं या कर्जाची टिकडी आता कशी जीवायची रे तिला सम्या परिस्थितीला खूप मोठा भगदाड पडलं रे तिला शांत हो रे सगळं नीट होईल कोण शिवणार रे सम्या कोण शिवणार रे कोण अरे शांत हो ना तू शिवणार सगळं आहेस? नीट होईल शांत तू हो शिवणार आहेस? अरे होईल सगळं शिवणार नीट आहेस? शांत हो रे कोण शिवणार रे कोण कोण काटेरी पायवाटही तुडवीत चाललो काटेरी पायवाटही तुडवीत नुसतं पास नाही झालं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नोकरी पण मिळाली मला हृदयातल्या या भावना हृदयातल्या या भावना दडवीत चाललो मी काटेरी पायवाटही तुडवीत चाललो मी समजावनी कितीदा मी पाहिले स्वतःला मग माझं पोरग आहे समजावनी कितीदा मी पाहिले स्वतःला वेदनेला मदिरेतया वेदनेला मदिरेतया बुडवीत चाललो मी काटेरी पायवाटही सम्या आयटी कधी जाणार तू मायला याचा बापूस अख्ख्या गावामध्ये दिवंडी पिटत होता माझा पोरगा IT मध्ये आणि आता बसलाय घरात टाळ कुटत सम्या तर बोलायचं नाही तुझा वासरे उठलाय नेक नशिबातली व्यथाही सांगू कशी कुणा मी नशिबातली व्यथाही सांगू कशी कुणा मी भंगलेल्या या जीवना भंगलेल्या या जीवना घडवीत चाललो मी काटेरी पायवाटही तुडवीत चाललो मी काटेरी पायवाटही तुडवीत चाललो मी
कोरोनाने गावाला आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली होती. त्यात पहिला बळी आमच्या सदाशिव काकांचा गेला. कशाला घाबरला होतो सदा काय कळत नाही. पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता. तोंड पण बघू नाही तिला. एवढा कसा निर्दय आरोग. एका सरडावर 4 मढी जळत होते. काय माहित काय त्या महाराजाच्या मनात. रामकृष्ण हरी. चुकीचं घडलं. सगळं चुकीचं घडलं. हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. त्या बाहेरच्या गाबड्यामुळे इकडे कोरोना वाढायला लागलाय. बंद कर. हा तेच घे. काय येतो आता अंगावर. उतर खाली. ओ पाटील, असे रस्ते बंद करून कसं चालणार? आम्ही पण याच गावची की. याच गावची? बरीच आठवण झाली तुम्हाला गावची. चला, कोरोनानं काय होईना, गावची आठवण करून दिली म्हणायचं. ए गण्या. हा पाटील. शाळेत झोपवताना 14 दिवस कॉटर टाकून. ओ आबा, घरात बसा हो, तोंडाला बांधा की. अरे तुला किती सांगितलं घरात बस की सरकार ओरडून सांगायले. चल हो तिकडे, चल लवकर. अण्णा तोंडाला बांधावं. अण्णा सांगू सांगू कंटाळलंय. कळलं तोंडाला. पाटील. मास्क. ऐका हो ऐका, देशात कोरोना वाढलाय हो. सरकारनं सांगलंय सगळ्यांनी घराच्या बाहेर निघू नका. देशात कोरोनाचा रोग वाढलाय. परिस्थिती हळूहळू हाताबाहेर गेली होती. देशात कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली होती. जगणं आणि मरणं यातलं अंतर कमी होत गेलं आणि श्वासांची माळ तुटू लागली. एरवी गजबजलेलं जग आज ओसाड पडलं होतं. आणि कदाचित पहिल्यांदा जो निसर्ग आपल्याला वायू पुरवतो त्या निसर्गानेच मोकळा श्वास घेतला असावा. नियतीने माणसाला धर्म, पंथ, जात या सर्वांच्या पलीकडे नेऊन उभं केलं होतं. स्वतःला बलाढ्य महासत्ता म्हणणाऱ्यांनी सुद्धा परिस्थितीसमोर गुडघे टेकले होते. डोळ्यांना न दिसणारा शत्रू माणसाच्या जीवावर उठला होता. माणसालाच माणसाची कीव यायला सुरुवात झाली होती. आणि कळत न कळत कोरोनाचा प्रसार करत माणूसच माणसाच्या जीवाशी खेळायला लागला होता. काय डिलिव्हरी प्रोसेस? मॅम, कोविडमुळे रेग्युलर कोल्ड अँड कफ टॅब्लेटची डिमांड फार वाढलेली आहे. इव्हन आपल्याकडे रॉ मटेरियल पण संपत आलंय. बत्रा इंडस्ट्रीजला कॉल करून मागवून घ्या रॉ मटेरियल. आजच्या आज मागवून घ्या. हा मिस्टर जोशी. हो मला माहिती आहे उशीर होतोय, पण तुम्ही सिच्युएशन समजून घेऊ शकता. या पॅन्डेमिकमुळे मला रॉ मटेरियलच मिळत नाहीये. नाही, तुम्ही समजून घ्या जरा सिच्युएशन. अहो इतका लोड आहे आणि खूप रिक्वायरमेंट्स आहेत. मला वेळच मिळत नाहीये. मी पाठवते, मी 2 दिवसात पाठवते. ते मिस्टर जोशींना मटेरियल आजच्या आज पोहोचवून द्या. ओके मॅम. सचिन, ते चालू कर पटकन.
ते कोविड कोविड कोरोना कंटाळा आलाय नुसता त्या बातम्या बघून. माझ्या सगळ्या सिरियल बंद करून टाकल्या. आहो चालू दे. हाय प्रिया, अगं किती उशीर. मम्मा, आय एम कम्प्लिटली एक्झॉस्टेड. हे एकतर कोविडमुळे आपले वेंडर्स गावाला गेलेत. ट्रान्सपोर्ट इतका स्लो झालाय की ऑर्डर्स डिलिव्हर होत नाहीये. खूप गोष्टी आहेत यार. इट्स ओके प्रिया. अगं किती लोड घेतेयस. अगं मी एकटी आहे, माझ्यावरच लोड येणार ना. ते सगळं ठीक आहे प्रिया, परंतु स्वतःची काळजी पण घे. आमच्यासाठी मुलगा मुलगी तूच तर आहेस ना. प्रिया, आधी बाथरूम मध्ये जा, गरम पाण्यात कपडे भिजव आणि आंघोळ करून ये, आणि मग बाबांशी वाटेल तेवढ्या गप्पा मार. ओके. सॉरी आले, लगेच आले. गरम आहे. हो. काय कमाल झाली भाजी, मस्त. थँक्यू. बरं मला सांग प्रिया, बाहेर पॅन्डेमिकची पोझिशन काय आहे. काही कळत नाही. सगळे लोक काळजी घेत आहे, पण पेशंटची संख्या वाढतच चालली. लोक ॲक्च्युली खरंच काळजी घेत आहेत ग व्यवस्थित. म्हणजे मास्क लावतायत, सोशल डिस्टन्सिंग पाळतायत, सॅनिटायझेशन व्यवस्थित होतंय. इनफॅक्ट पेशंटच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन पण डिक्लेअर होत आहेत. पण तरी हा कोरोना लोकांना गाठतोय. नाही, समवेअर समथिंग इज गोइंग रॉंग. आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही बरं का. वी आर व्हेरी सेफ. सी, आपण कुठे येत जात नाही, कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतो. इनफॅक्ट आपली चेकअप सुद्धा अप टू डेट असतात. राईट. अगं साधा आपला दूधवाला इथे येईपर्यंत त्याला 10 वेळा चेक केलं जातं, आणि पेपर्सही आल्यावर मी सॅनिटाईज करून घेते. सो डोंट वरी, वी आर सेफ. येस, वी आर सेफ. प्रिया उठ ना गं, दार उघड लवकर, दार उघड. मामा काय झालं. अगं यांना रात्रीपासून ताप भरलाय आणि आता श्वास घ्यायला पण त्रास होतोय. यांना दवाखान्यात न्यायला लागेल लगेच. चल लगेच. हो. मी कालपासून म्हणलं त्यांना डॉक्टरकडे जाऊया. मला म्हणले गोळ्या घेतल्या आहेत. बाबा काय आता तुम्ही खूप त्रास होतोय. काय होतंय तुम्हाला. मला ते थर्मामीटर आणि हे दे, हो, ऑक्सिमीटर पण दे. हो. सावकाश. काय नाही होणार. हो, बरं श्वास वाटतंय घेता ना? येत नाहीये का. हे घे. अहो ठीक आहात ना तुम्ही. खूप ताप आहे. अरे देवा, आपण जाऊया दवाखान्यात. चल. अहो त्रास होतोय का तुम्हाला. अहो शांत व्हा. हॅलो डॉक्टर सारा, मी प्रिया बोलते. माझ्या वडिलांना खूप त्रास होतोय. मला आत्ताच्या आत्ता एक ॲम्ब्युलन्स पाठवा आणि बेड पण रेडी करा ना प्लीज. आय एम सॉरी मॅडम, सध्या बेड आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहेत. अवेलेबल नाहीये म्हणजे तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय. मी एमटी आहे, जागीरदार फार्मसी. मॅडम, नंबर सेव आहे तुमचा आणि ओळखतोय तुम्हाला, पण सध्या हॉस्पिटलमध्ये बेड आणि ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही आहे. प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज ट्राय करा. मी प्रयत्न करतो मॅडम. थँक्यू. काय म्हणाले ते बर, प्रकाश काकांना फोन कर, ते तरी येत आहेत का बघ. हो. हा प्रिया. हॅलो काका. सॉरी काकू, प्रिया बोलते. बाबांची तब्येत खूप खराब आहे, त्यांना श्वासही घेता येत नाहीये. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचंय. माझ्याबरोबर कोणी नाहीये. काकांना पाठवता का प्लीज. अगं प्रिया, तुझ्या काकांना ना कालपासून बरं वाटत नाहीये ग. अगं त्यांना खूप खोकला सुरू झालाय. हे बघ ना किती खोकलताय. मलाही खूप टेन्शन आलंय ग. खरं तर मीच तुला फोन करणार होते ग, पण मग बघते आज, नाही तर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल त्यांना टेस्ट करण्यासाठी. पण प्रिया, तू तुझी काळजी घे हा बेटा, आणि काही लागलं तर नक्की सांग मला. अगदी मी संकोचपणे. हां, ठेवू. अगं पण तू खोटं का सांगितलंस त्यांना. तुम्ही गप्प बसाव. उगाचच त्यांच्यामुळे मला नकोय आपल्या घरात कोरोना. अगं पण तुम्हाला ते हवेत की मी एक काहीतरी निवडा. अगं चुपचाप मेथी निवडा.
प्रिया मॅडम, डॉक्टर सध्या तरी त्यांच्यात कोविडचे सिम्टम दिसत आहेत आणि त्यांचे ऑक्सिजन लेवलसुद्धा कमी झाले. थोडं क्रिटिकल आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला लवकरात लवकर कोविड इंजेक्शन अवेलेबल करावे लागतील. तर तुम्ही मला लवकरात लवकर कोविडचं इंजेक्शन अवेलेबल करून द्या. आपण त्यानुसार लगेच ट्रीटमेंट सुरू करूयात. ओके, ठीक आहे, मी करते. चला येतो मी. जुली यार, श्यामला फोन करते. हॅलो मॅम. हॅलो श्याम, आय नीड युअर हेल्प. बाबांची तब्येत अरे बरी नाही आहे अजिबात आणि कोविडसाठीचं इंजेक्शन लागणार आहे. इट्स अन इमर्जन्सी, प्लीज. मॅडम, इंजेक्शनचा पुरवठा कमी असल्यामुळे किमती खूप वाढल्यात. हे बघ श्याम, किती पैसे लागले तरी माझी पूर्ण ठीक आहे तयारी. मॅम. हां, मी हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो मॅम. थँक्यू. आई आई आत्ताची ब्रेकिंग न्यूज. नाशिकच्या मध्यवर्ती भागातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती होऊन ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामध्ये तब्बल 15 जणांचा मृत्यू झालाय. तर उर्वरित 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इतर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन वायूची गळती होऊन ऑक्सिजन सिलेंडरच्या झालेल्या स्फोटात तब्बल 15 जण मृत्युमुखी पडले आहेत. उर्वरित 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुद्दाम करताय ना सगळं? हा, पुराला कवडीची कमाई नाहीये, वाटणारच तुम्हाला. बापाच्या जीवावर बसलाय फुकटचा. त्यात कारण सांगायला आहेच कोरोना. नाटकं चाललेत, सगळी नाटकं. दाद्या, तात्यांना काही बोलू नकोस. अरे 4 दिवस झालं खोकून खोकून जीव मेटाकुटीला आलाय. त्यांचा हाय का तुझं लक्ष? नुसतं दारू ढोसून गावभर हिंडायचं एवढंच जमतं ना तुला? मला शिकवते तू? समीर, मागो. अरे बापू, सुखी राहा बाळांनो, सुखी राहा. शुद्ध कर्माची सत्य धर्माची फडकावी पताकाता, फडकावी पताकाता. पुण्य वाढू दे रे, पाप झडू दे रे. पुण्य वाढू दे रे, पाप झडू दे रे. भीम रूपी प्राणनाथा कर माया रे, दे छाया रे. मारुती अंजनी सुता कर माया रे, दे छाया रे. मारुती अंजनी सुता. भोग भोगले आजन्मी सारे, भेड़ने कुठे है सारे पसारे. भोग भोगले आजन्मी सारे, भेड़ने कुठे है सारे पसारे. चहूकडे अंधार मातला, चहूकडे अंधार मातला. तू दिवा बनून ते, दिवा बनून ते. सुख नाचू दे रे, दुःख
पचू दे रे, सुख नाचू दे रे, दुःख पचू दे रे, भीमरूपी प्राणनाथ कर माया रे, दे छाया रे, मारुती अंजनी सुता. निष्पाप जीवांचे वैरी थे रे, माणुसकी ही सरली थे रे, निष्पाप जीवांचे वैरी थे रे, माणुसकी ही सरली थे रे. आम्हा पामराचा उद्धार करण्या, आम्हा पामराचा उद्धार करण्या, प्रकटता तू हो रे, प्रकटता तू हो रे. शेत फुलू दे रे, रान डुलू दे रे, शेत फुलू दे रे, रान डुलू दे रे, दयाळू पवन पुता कर माया रे, दे छाया रे, मारुती अंजनी सुता कर माया रे, दे छाया रे, मारुती अंजनी सुता, मारुती अंजनी सुता, मारुती अंजनी सुता. गावची तात्या, तुमच्या वाचवण्यानं आणि भजनानं आहे ना करोना जाणार नाही. घरी बसा, घरी निघा, चला. रामकृष्ण हरी. तात्या, गड्या लाव कुलूप. हा पाटील. शेवटी जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. ज्याच्या भरोश्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचा रथ चालतो, त्याच देवाला कोरोनानं माणसासमोर कोंडून ठेवलं. आता सर्व काही अधांतरी होतं. रामकृष्ण हरी. दिप्या, ए दिप्या, मला दिप्या, चल ना, ये गाडी काढ, तारोला जायचं. दिप्या. दीपक नाही घरात, तालुक्याला गेला आई आणतो. काही काम होतं का? समीर, अरे काय लावलंय हे? काय अवस्था करून घेतली रे स्वतःची या दारूपायी? गावाच्या ना खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून, आता सगळ्या संपल्या. तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलाकडून काय शिकायचं रे? मला शिकवायचं नाही कोणी, झोप जाऊन. शिकवत नाहीये रे, सांगतीये. तात्यानं मिरवायचे तुझं कौतुक करत गावात. आमचा सम्या असा, आमचा समा तसा. तू तर त्यांची पण मान खाली घातली. सदाशिवराव काका गेले, उद्या तात्या पण जातील, पण तुझी दारू काही सुटणार नाही. मला माहिती आहे ना, माझा काही पण अधिकार नाही तुला बोलायचा, पण तू सुधार. माणूस ना गेल्यावरच माणसाची किंमत कळते बघ.
तात्याची काळजी घे. काळजी घेतो सगळ्यांची. माझं काही चुकलं असेल ना, मला माफ कर. आज पण तर गदे वाटतं. समीर, अरे थांब ना, माझ्याशी बोलायचं नाही का तुला? 4-5 दिवसात जावं लागणार आहे मला पुण्याला. माझी जॉईनिंग डेट आली आहे ना. ऐ, जातो नाही, येतो म्हणायचं. मला माहिती आहे माझा काही पण अधिकार नाही तुला बोलायचा, पण तू सुधार. माणूस ना गेल्यावरच माणसाची किंमत कळते बघ. सदाशिवरावांच्या दुखावट्याला जर गर्दी नसती झाली तर आज आपली राधा आपल्यात असते रे. राधा अश्रू विणाच आता रडणे मला भाग होते, मला भाग होते. श्वासा विणाच आता जगणे मला भाग होते, मला भाग होते. तुझ्या सोबती गेले सौख्य ही जीवनाचे. तुझ्या सोबती गेले सौख्य ही जीवनाचे. हर्षा विणाच आता हसणे मला भाग होते, मला भाग होते. मुका
मुका झालो आता निशब्द शांत सारे शब्दा विणाच आता बोलणे मला भाग होते मला भाग होते अश्रू विणाच आता रडणे मला भाग होते मला भाग होते अव किती दिवस झालं खोकला काही जाय ना बघा तुमचा. डॉक्टरकडे जाऊन दवापाणी तरी घेऊन या. काय दिस आणलं ग बाई नशिबानी. काय सांगू, आजकाल स्वतःची पोरं बी स्वतःची राहिली नाहीत बघा. आलास ना दारू ढोसून परत? तिकडंच थांबायचंच ना रातभर, इकडं कशाला आलास गिळायला? हा बोल ना. तात्या तात्या मला माफ करा. मी चुकलो. लय त्रास दिला होता मला. मला माफ करा. खूप त्रास दिला होता मला मी तात्या. आयुष्यात बाप काय असतो कधी कळायलाच नाही हो मला. माझ्या स्वप्नांची जुळवाजुळव करताना स्वतःच आयुष्य विसरलातच ना तुम्ही. कधीतरी सगळ्यात कमी स्वतःसाठी. तात्या तुमच्यासाठी खूप स्वप्न बघितली होती हो मी. सगळ्यांसाठीच बघितली होती. पण या कोरोनाने जीव घेतला हो आपल्या स्वप्नाचा. तात्या जीव घेतला. तुमचा खोकला पण मला खोटा वाटत होता. खोटा वाटत होता. तुमच्या जर का देव माणसाची मांडलं रे मला माफ करा. पण तात्या आता मला तुमच्याशिवाय कुणी नकोय हो. मला फक्त तुम्ही आहो. मी माझ्या तात्याला काहीच होऊ देणार नाही आता. माफ करा प्लीज. माफ करा. बसा बसा बसा. असं खचून कसं चालेल? अरे आयुष्य आहे, थोडं चढ उतार असणारच की. हा असं समजा की नशिबानं आपल्या पत्रात काही टाकलंच नाही. समजतंय मला. तू जास्त विचार करू नकोस. आज अंधार आहे मान्य, पण उद्याचं सूर्य जसं तळपूर उठतो तसा निखर जिगरीन लढ. आभाळ जरी कोसळलं ना तरी बाप म्हणून तुझ्या पाठीशी उभा आहे. हरी जय जय राम, हरी जय जय राम. तात्या आपण उद्याच्या उद्या दवाखान्याला चाललो. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की सगळं मी दारू पिऊन बोलतोय तर यापुढे मी माझं तोंड दाखवणार नाही तुम्हाला. ताद्या राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम. जय जय राम, जय जय राम, जय जय राम. तात्या लेच ठोकलतात. मास्क लावून घेतो गाड्या. तात्या मास्क लावा, नाहीतर चौकात पोलीस अडवतील. हा बसा. या तात्या. हळू हळू.
डॉक्टर मी पांडुरंग सूर्यवंशींचा मुलगा समीर सूर्यवंशी. ओ समीर, बरं झालं तू त्यांना वेळेवर घेऊन आलास. खोकून खोकून त्यांचे लंग्स डॅमेज झाले असावे असा अंदाज येतोय. पण टेन्शन घेऊ नकोस, आपण त्यांची कोरोनाची टेस्ट करूयात. 1 तासाने रिपोर्ट येईलच. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ओके ओके. समीर, डॉक्टर रिपोर्ट इज पॉझिटिव्ह. मी त्यांना ॲडमिट करून ट्रीटमेंट सुरू करतो, पण तुला ॲटलिस्ट 4 तरी इंजेक्शन अवेलेबल करावे लागतील. काळजी घे. दिप्या, श्यामा मदत करेल ना? होईल रे सगळं व्यवस्थित. बोलणं झालंय माझं, टेन्शन नको घेऊ. आणि हो, तात्यांची काळजी करू नको, मी हाय येतं, घेईल सांभाळून. तू जा. काळजी घे रे. तात्याचं ऐकून वाईट वाटलं राव. परिस्थिती बदलली रे समय. सकाळी फक्त 2 तास भेटतात लोकांना भाजीपाला आणि किराणा आणण्यासाठी. लईच वाईट परिस्थिती झाली. अवघड झाले रे जगणं. तात्यांना खूप त्रास दिलाय रे मी. तात्यांना काही व्हायला नको. तुझ्याकडून इंजेक्शन्स अरेंज होतील का? करूया काहीतरी. मी आहे ना, तुला एक नंबर देतो, त्यांना जाऊन भेट. सूर्यवंशी का? हो नमस्कार दादा. बोला. मला त्या श्याम मेडिकलवाला त्याने मला पाठवलं तुमच्याकडे. ते कोरोनाचे इंजेक्शन्स हवे होते. कुठल्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत तुमचे पेशंट? इथे नाही आहेत, गावाला ॲडमिट आहेत. डॉक्टर म्हणाले की 3-4 इंजेक्शन्स तरी लागतील. कमीच सांगितलं की. 1,00,000 रुपये होतील. 1,00,000 रुपये? दादा माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तुम्ही प्लीज जरा बघा ना का होते का. प्लीज तुम्ही प्लीज मला मदत करा प्लीज. एक मास्क येईल. पैसे नाही आहेत तर कशाला यायचं इकडे? अरे सांगायचं की कोरोनाला आमच्या गावी यायचं नाही म्हणून. मरताना तरी माणसाला सोडा. सूर्यवंशी, हात खाली घ्या. भेटलं का एजंटला? काय म्हटलं? कायच्या काही किमती सांगतात यार. अशा कोरोनाच्या परिस्थितीत 1,00,000 रुपये आणायचे कुठून? अरे परिस्थिती तशीच आहे समय. पण आपली पण परिस्थिती बिकट आहे ना. हे बघ, मी तुला पैशाने मदत नाही करू शकत, पण एक गोष्ट आहे. तू ना प्रिया जागीरदारांना जाऊन भेट. कोण प्रिया जागीरदार? एका फार्मा कंपनीची MD आहेत. एका ऑक्सिजन सिलेंडर स्फोटामध्ये त्यांच्या बाबाचं निधन झालेलं आहे. प्रियाने कोविडच्या इंजेक्शन घेऊन ठेवल्या होत्या. कदाचित ते जर वापरल्या नसतील तर ते तुला भेटू शकतील. तात्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रियाला भेटण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता. ज्या व्यक्तीला मी आयुष्यात एकदाही नाही भेटलो त्या व्यक्तीकडून मदत होईल का हाही एक प्रश्नच होता. आयुष्यभर मेहनत करून कमवलेली माझी IITची डिग्री इंजेक्शनसाठी गहाण ठेवावी इतपत वेळ माझ्यावर या कोरोनाने आणले होते. नमस्कार मॅम, मी समीर सूर्यवंशी. श्याम जाखोरीकरांनी मेडिकलवाले त्यांनी मला तुमचा नंबर दिला. तुम्ही असाल आमच्या कंपनीचे वेंडर. तुम्हाला जे काही पेंडिंग असेल तुमचं ते क्लिअर केलं जाईल. नाही मॅडम, मी वेंडर नाही आहे. मी एका वेगळ्याच कामासाठी आलो इथे. मॅम माझे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांना कोरोनाच्या इंजेक्शनची गरज आहे अर्जंट. मला माहिती आहे की तुमच्याकडे आहेत. मॅम माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, पण प्लीज तुम्ही हेल्प करू. सिरियसली पैसे नाही आहेत?
हे बघा, माझ्याकडे ना या सगळ्यासाठी वेळ नाही. तुम्ही प्लीज दुसऱ्या कोणाकडनं तरी अरेंज करा प्लीज. आय कॅनॉट हेल्प यू. मॅम तात्या मरतील माझे, प्लीज. गेले 7 दिवस झाले त्यांचा आवाज नाही ऐकलाय मी. एकदा त्यांनी उठावं आणि मला हाक मारावी, एवढ्या एका आशेपुरती माझी मदत करा प्लीज प्लीज. मॅम माझे तात्या उद्या वाचतील की नाही मला माहीत नाही आहे. पैसेच नाहीत, उद्या असतील, पण वडीलच गेले तर. मॅम तुम्हाला असा चांगला अनुभव आहे याचा. हे बघा, त्या इंजेक्शनचा फायदा तुमच्या वडिलांना झाला नाही, पण माझे तात्या जर वाचले ना तर तुमचे वडील जिथे कुठे असेल ना त्यांना बरं वाटेल. आय एम सॉरी, मी तुमच्या वडिलांना मध्ये मध्ये आणतोय, पण प्लीज हेल्प मी प्लीज. सॉरी सॉरी, रिअली सॉरी. 1 मिनिट. जुली, यांना ते इंजेक्शन्स देऊन टाक. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. डॉक्टर. मिस प्रिया, सध्या जरी त्यांची प्रकृती बरी असली तरी ऑक्सिजनशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा तर आहेच, पण ऑक्सिजन सिलेंडरच्या किमतीसुद्धा भरमसाठ वाढल्या आहेत. सी आय नो इट्स नॉट अबाउट मनी, पण जरी आपण त्यांना दुसऱ्या शहरात शिफ्ट करण्याचा विचार केला तरी ऑक्सिजन सिलेंडरशिवाय आपण त्यांना शिफ्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करावीच लागेल. एक्सक्यूज मी. थँक्यू डॉक्टर. जुली, मला खूप काळजी वाटते मामाची. कुठून तरी आपल्याला ऑक्सिजनची व्यवस्था करून निदान काही दिवसांसाठी मुंबईच्या हॉस्पिटलला तिला शिफ्ट करावं लागेल. बाबांना गमावलंय मी, मम्माला नाही गमवायचंय. तात्या सांभाळ. सरपंच सुरेश पाटील, भावपूर्ण श्रद्धांजली. देवाय देवाय देवळात. रामकृष्ण हरी. चालेल तात्या. श्यामाने मदत केली म्हणून बरं झालं यार. कोरोनाचे इंजेक्शन्स मिळाले पटकन, नाही ते काही खरं नव्हतं. अरे तात्या बरे झाले ना, ते महत्वाचं, बाकी काय. तू का खोकतेस? कधीपासून खोकला झाला तुला? काही नाही रे, ते पाटलाच्या मैतीला गेलो होतो, लई गर्दी होती तिकडे, तेव्हापासूनच जरा. अरे काय गरज होती तुला तिकडे जायची गर्दीमध्ये? हा, काही नाही रे. बातम्या बघत नाहीस तू? लोक मरतायत दीपा तिकडे. अरे शहरात काय परिस्थिती चालू आहे ना, मी स्वतः बघून आलोय दिप्या. भयानक आहे सगळं. आपण उद्याच्या वेळी जातोय आणि डॉक्टरांकडे तपासून घेतोय. नको रे बाबा, मला भीती वाटते. नको, अजिबात नाही, मी नाही येणार. घाबरायचं काय त्याच्यात दिप्या? हे बघ, श्यामने मला चांगल्या डॉक्टरांबद्दल सांगितलंय. आपण उद्याच्या वेळी जातोय आणि तपासून घेतोय. असं म्हणतात की त्या डॉक्टरच्या एका स्माईलनेच पेशंट बरा होतो. कदाचित इथूनच माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. या कोरोनाच्या अंधारात मला आशेचा एक किरण दिसला. माणसाच्या अस्तित्वाची किंमत ही शून्यात पाहत होतो मी.
जगण्याचं कारण आणि मरणाची भीती या दरम्यान पडलेले असंख्य प्रश्न मला माणूस म्हणून उत्तर विचारत होते. अशा या भयानक परिस्थितीत माणसाने जरी माणुसकी सोडली होती तरी देवाने मात्र माणसाला कधीच एकटं सोडलं नाही. ते प्यारे केवढी माणसं आहे, ते केवढी लाई नाही. हा पोरगा काय चिटकवते रे सामे? त्यांना मेडिकल कामासाठी व्हॉलेंटियर्स हवेत बहुतेक. हे अरे सॉरी यार सॉरी. श्याम्या, किती वेळ? चला चला चल. हे सॅनिटाईज कर. काय भयानक गर्दी आहे. डॉक्टर साहेब कुठे आहेत? त्या क्षणी माणसासाठी माणसाच्या रूपात देव कसा असतो हे मला पाहता आलं. हेच डॉक्टर आहे का रे? एव्हरीथिंग ओके? हो ऑल Okay. गुड सर. हो काय हो, आलोच मी 5 मिनिटात. हॅलो सर. कसा आहेस? बरं आहे सर. आणि स्टोअर कसं चालू आहे? चालू आहे मस्त. व्हेरी बिझी हा. चला बोलूयात. या. येस सर. सर. हां श्याम. हा माझा मित्र दीपक. हाय. काही दिवसापासून त्याला बरं वाटत नाही आहे. बरं. आणि तुमची न्यूज चर्चेत आहे. तुमच्या एका स्माईलने लोक बरी होतात. म्हटलं एकदा भेटून घेऊयात. बरं. प्लीज कम इन माय केबिन. नमस्कार. बसा बसा बसा. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासन त्यावरती तत्पर आहे. तरी याचा तोडगा जर लागला तर ग्रामीण भागातील लोक व रुग्ण या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. ये रे. बसा. हां श्वास घे. डीप. सोड. वेल, काळजीचं काही कारण नाही. बोला श्याम. अजून? सर हा समीर. नमस्कार सर. IIT पासआउट आहे. हो. कोविडमध्ये जॉब केला याचा. वेल समीर, तुझं बॅकग्राऊंड जरी IITचं असलं तरी तू इथं काम करू शकतोस. म्हणजे इथे असे खूप जण आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. यू जस्ट नीड इनर कॉन्फिडन्स. कोरोनाला घाबरून जर सगळ्यांनी घरी बसायचं ठरवलं तर आपली आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडू शकते. पण आता परिस्थिती बदलली आहे. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स, इवन व्हॉलेंटियर्स ऑल आर ऑन फील्ड. म्हणून तर या भयानक रोगाबरोबर आपण फाईट करू शकतोय. सो डिसिजन इज युअर्स. तुझा एक निर्णय अनेकांना संजीवनी देऊ शकतो. बट डॉक्टर, मी कशी काय हेल्प करू शकतो? वेल समीर, इथून पुढच्या काळात आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असणार आहे तो ऑक्सिजनचा. म्हणजे अकॉर्डिंग टू माय ऑब्झर्वेशन, पेशंटला एका शहरातून दुसऱ्या शहरात नेताना किंवा अगदी पेशंटला स्वतःच्या घरातसुद्धा ऑक्सिजनची खूप गरज भासणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की तुझं तांत्रिक ज्ञान वापरून जर तू एखादं पोर्टेबल ऑक्सिकिट बनवू शकलास तर इट विल बी अ ग्रेट इन्व्हेन्शन फॉर द सोसायटी.
ऑक्सिजन वाव डॉक्टर हाऊ कॅन आय येस 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 यू कॅन. तुझं IITN बॅकग्राऊंड त्याच्यासाठी उपयोगी पडेल. म्हणजे मी तर म्हणतो रामायणात जसं हनुमानानी लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणली, तसं आधुनिक काळात तू हे ऑक्सिकिट बनवून आधुनिक हनुमंत बनू शकतो. आय ट्राय. गुड. पण सर मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी. तुमचा श्याम. शुअर शुअर तू नक्की त्याची मदत घे. इव्हन तू माझी लॅब वापरू शकतोस आणि वेळोवेळी मी गाईड करीनच ना. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सर. हॅलो सर, वी डिड इट. आता माझ्यापेक्षा व्यवस्थित तुम्हाला सगळे हे डॉक्टर सर सांगू शकतात. सोमन सर प्लीज. नमस्कार. मी डॉक्टर विजय सोमण. गेले 4 वर्ष या NGOचं काम अविरत अखंड चालू आहे. गेल्या 4 वर्षात या NGOनं अनेक निराधारांना आधार दिला आहे. मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा माणसं किड्या मुंग्यांप्रमाणे मरत होती. पण तरीही त्या काळातही समाजात अशा काही व्यक्ती होत्या त्या त्यांचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः लढा देत होत्या. पोलीस, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स, वॉर्ड बॉयज, सफाई कामगार, नर्सेस, डॉक्टर्स. आम्हालाही कुटुंब होती, आम्हालाही भीती वाटत होती. पण तरीही आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना ठेवून काम करत असताना त्या दिवशी प्रिया आणि समीरच्या आयुष्यात ही अविस्मरणीय भेट घडली. येस. मॅम तुम्ही. सॉरी मी. समीर हॉस्पिटल. ओ येस. तू इथे काय करतोयस? मी डॉक्टर सोमणना सांगितलं होतं ऑक्सिकेट. एक्झॅक्टली त्याचीच डिलिव्हरी करायला आलो मी. तू? येस. आय एम सरप्राइज टू सी यू. एनिवे प्लीज कम. या. सॅनिटायझर. ऑफकोर्स. मॅम ते ऑक्सिकेट ते मी इन्व्हेंट केले. इज इट? येस. वाव. ओके. डू यू बिलॉंग टू मेडिकल? नो मॅम, आय एम एन IITN. इट डझंट मॅटर तुम्ही कुठून बिलॉंग करता. तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे मॅटर करतं. व्हेरी ट्रू. ॲक्च्युली माझे वडील गेल्यानंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. मम्मा पण सतत आजारी पडत होती आणि तिची ऑक्सिजन लेवलही खूप कमी झाली. म्हणून पुन्हा ॲडमिट केलं. पण इथे सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा होता. त्रास व्हायला लागला. इतके पैसे असूनही काहीच उपयोग नाही. सो आय डिसाइडेड की मुंबईला शिफ्ट करूया. पण गाडीतून शिफ्ट करताना सुद्धा ऑक्सिजन. तेव्हा मला
पोर्टेबल ऑक्सिकेटबद्दल कळलं आणि मी ऑर्डर केलं. आय डिड नॉट नो तू इन्व्हेंट केलंय. आय एम सॉरी. सॉरी त्या दिवशी मी खूप चुकीचं जज केलं. आय वॉज रॉंग. आय एम सॉरी. मॅम, तुम्ही जर वेळेत मदत केली नसती ना देवासारखी तर माझे तात्या, थँक्यू सो मच मॅम. प्लीज प्लीज डोंट से थँक्स. काही गोष्टी डेस्टाईन्ड असतात, जसं आपलं भेटणं. मॅम म्हणजे एक तर स्टॉप कॉलिंग मी मॅम. अरे तुरे करूया, थोडं बेटर होईल शेअर करायला. ओके मॅम. प्रिया. प्रिया. ओके. सो आधी ऑक्सिकेट कसं इन्स्टॉल करायचं मी तुला समजून सांगतो. हां. समीरच्या मेहनतीला यश आलं. पोर्टेबल ऑक्सिकिटच्या रूपानं असंख्य लोकांना नवसंजीवनी मिळाली होती. गाडीच्या पोर्टेबल ऑक्सिकिट कनेक्ट झालं आणि खेडोपाड्यातील गरीब लोकांना आणि रुग्णांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी हे पोर्टेबल ऑक्सिकिट म्हणजे वरदानच ठरू लागलं. इतरांना नक्कीच ऑक्सिजन मिळाला असेल, पण समीरच्या रूपानं प्रियाला तिचा श्वास मिळाला. आणि जेव्हा गाडी आपण स्टार्ट करू तेव्हा येलो लाईट ब्लिंक होऊन ऑक्सिजन सप्लाय स्टार्ट होईल. बट सिंपल आहे. दॅट्स अमेझिंग. थँक्यू सो मच. मी खूप खूप फेवर्स मागते आहे, पण मला अजून छोटीशी एक मदत हवी आहे. बोल ना. मी विचार करते की मी आजच मम्माला मुंबईला शिफ्ट करू. तर माझ्याबरोबर कोणी नाही आहे आणि हे सगळं कनेक्ट माझ्यासाठी नवीन आहे सगळं. तर इफ यू डोंट माइंड, तुला हरकत नसेल तर तू येशील प्लीज. आय एम सो सॉरी. मला खरंच खूप आवडलं असतं, पण सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनाच ऑक्सिकेटची गरज आहे ना. थांब थांब, कुठे निघाला? साहेब, ते ऑक्सिजन किट द्यायला चाललोय. ए लांबो लांबो, मास्क लावते. साहेब, एका आजोबांना गरज आहे या किटची. ऑक्सिजन किट काढा रे बॅरिगेट्स. चांगलं काम करतोय. मुंबईवरून आणल्यानंतर आईला बरं वाटतंय. डिसोजा मॅमचा मेल आलाय आणि त्यांनी मुंबईतच कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. ते पर्सनली जाऊन तुम्हाला अटेंड करावंच लागेल, कारण सायनिंग ऑथॉरिटी तुम्ही आहात मॅम. बिझनेसकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. 2 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. कोविडमुळे ना. मॅम, तुम्ही गेल्यावर इकडे कोण लक्ष देईल? मम्मीचं ठीक आहे, तिथे एखादी केअरटेकर ठेवता येईल, पण कंपनीचं काय मॅम? कंपनीला तुमची गरज आहे. तू डिसूजांना कन्फर्मेशन देऊन टाक. आय विल लीव फॉर मुंबई टुमॉरो. बाकी मी बघते. हाय.
हाय. एवढ्या अर्जंट बोलवलंस? काही काम होतं का? हो कॉफी घ्या ना तू. थँक्यू. थँक्यू सुजित. या. मला थोडीशी मदत हवी. ओके. तुला माहिती आहे मम्माची तब्येत बरी नाही आहे आणि ती घरी आहे. ऑल्सो आमची कंपनी सांभाळणारे इथे कोणी जबाबदार माणूस नाही. आय फील तू या दोन्ही जबाबदाऱ्या खूप नीट पार पाडू शकशील. नाही आपण तुझ्या कम्पन्सेशन बद्दल बोलूया, काही हरकत नाही. आय एम सॉरी, मला नाही जमणार. का काही प्रॉब्लेम आहे? नाही, तू कम्पन्सेशन बद्दल म्हणणार असेल तर सॉरी, नाही जमणार. यू नो समीर, मला खरंच जावं लागणार आहे मुंबईला. खूप गरजेचं आहे. सो इफ यू कुड डू इट प्लीज. ओके, आय ट्राय. मी प्रयत्न करतो. ग्रेट. माझी असिस्टंट आहे जुली, मी तिला सगळं सांगून ठेवते. ओके. थँक्स फॉर द कॉफी. जातो मी. समीर जातो नाही, येतो म्हणावं. जातो नाही, येतो म्हणे. डोंट वरी, शी विल बी सेफ. निघते मी. कसं तुला थँक्यू म्हणून, खूप मोठं टेन्शन तू कमी केलंयस माझं. डोंट वरी. थँक्यू. काही लागलं तर मला कॉल कर, नीट लक्षात. ओके मॅम. टेक केअर. बाय बाय. बाय. हॅपी जर्नी. येस, थँक्यू. देशील तू साथ ना.
कशी सावरू मी स्वतःला अशी तुझा भास हा सारे झटकून आले तुला मी मिळाले आता तुझा श्वास देना मला तुझी साथ देना मला समजावूनी नकळले कधी झाले फितूर बावरे मी सावरू की वावरू भलते बहाणे नवे सरल्या नाही दिशा तुझ्याच होली रे प्रिया तुला पाहताना विसरून मी जाते मला कशी सावरू मी स्वतःला अशी तुझा भास हा सारे झटकून आले तुला मी मिळाले आता तुझा श्वास देना मला तुझी साथ देना मला डॉक्टर त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. एक्सरे रिपोर्टनुसार बऱ्याच दिवसांपासून असलेल्या कफिंगमुळे त्यांची लंग्स इम्युनिटी कमी झाली. माफ करा पण परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आपल्याला काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावंच लागणार आहे. पण डॉक्टर रिकव्हरी कधीपर्यंत होईल? ते आत्ताच काही सांगता येणार नाही. वी कॅन जस्ट प्रे फॉर हर. एक्सक्यूज मी. व्हेंटिलेटरवरती असताना प्रियाला समीरची उणीव भासत होती. वी आर द वॉरियर्स. समीर, तू म्हणतोस ते बरोबर आहे. निसर्गापेक्षा माणूस खरंच खूप लहान आहे आणि याची वेळोवेळी जाणीव निसर्गानं माणसाला करून दिली आहे पिढ्यानपिढ्या. चीनमध्ये प्लेगची साथ आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांची साथ आहे. सगळं उद्ध्वस्त झालं, पण तरी माणसाला निसर्गाची किंमत कळली नाही. अन्न, वस्त्र, निवारा याही पलीकडं एका गोष्टीची मूलभूत गरज आहे, ती म्हणजे ऑक्सिजन, प्राणवायू, श्वास. यासाठी झाडं जगली पाहिजेत, जगवली पाहिजेत, निसर्ग जपला पाहिजे. तो अनेक साधनांचा शोध लाव, विज्ञानाच्या जोरावरती प्रगती कर. जे कमवायचं आहे, जेवढं कमवायचं आहे तेवढं कमवा, पण निसर्गाबरोबरची नाळ तुटू देऊ नका. या एका श्वासासाठी निसर्गाबरोबरची नाळ जुळली पाहिजे.
अगं प्रिया, फक्त ICU मधनं जनरलमध्ये आली आहेस तू, पूर्ण बरी नाही झाली आहेस अगं तू. तुला कळत नाही का? प्रिया अगं लक्ष कुठे आहे तुझं? फोन ठेव बरं बाजूला तू. प्रिया फोन बाजूला. मॅम कसं वाटतंय? समीर आला. मॅम समीर मागील 10 दिवसापासून कंपनीत सुद्धा आला नाही आहे आणि त्याचा फोनही स्विच ऑफ आहे. माहीत नाही मॅम, या अगोदर तसं कधी झालं नाही आहे. प्रिया, प्रिया अगं, प्रिया. समीर, इथे काय करतोयस तू? मी हॉस्पिटलमध्ये होते 10 दिवस. मला त्रास होत होता, तुला माझी काळजी नाही वाटली. फोन बंद आहे तुझा. मी किती वेळा फोन ट्राय केला, तुला काहीच वाटत नाही. मला तुला माझी काळजी नाही वाटत? बोल काहीतरी. रिलॅक्स रिलॅक्स प्लीज. तुझी काळजी वाटते म्हणूनच इथे आलो अगं मी. तुला माहितीये, हे गाव आहे माझं. त्याच गाभाऱ्यात मारुतीरायांनी मला संकटांसोबत लढण्याची हिंमत दिली. तात्यांना नेहमी म्हणायचे की माणसाने आपलं मूळ कधीच विसरू नये. पण आपलं अस्तित्व हे स्वतःच असतं हे जाणवतच नाही ना कधी. खूप काही घेऊन गेला कोरोना माझ्याकडून. माझी नोकरी, माझ्या अपेक्षा, माझी स्वप्न, माझी राधा. मला नाही गोष्ट कळत नाही की एखादी व्यक्ती नशिबात नसतेच तर मग आयुष्यात काय येते ते. हॉस्पिटलमध्ये तुला जेव्हा व्हेंटिलेटरवर बघितलं ना मला असं वाटलं की हा कोरोना तुलाही माझ्यापासून दूर नेणार. तुला गमवण्याची खूप भीती वाटत होती. आणि जर तुला गमवलं असतं ना तर स्वतःला कधीच सावरू शकलो नसतो. नशीब, डेस्टिनी, नियती, काय काय खेळ चालू असतो रे यांचा. नाही म्हणजे प्रत्येक सुखानंतर दुःख येतच. हसायला आले की रडायला येणारच आहे. एखादी शांत वाऱ्याची झुळूक आली ना त्याच्या मागे एक भयंकर वादळ आहेच. का होत असेल असं? निसर्गाला नेमकं काय सांगायचं आपल्याला आणि माणसाला नेमकं काय हवंय. माणसं असं काय करतात की दर 100 वर्षाने पॅन्डेमिक येतं आणि माणसांची सगळी पाळंमुळं नष्ट करून टाकतं. थोड्या वेळाने सगळं शांत, पण माणूस त्याच चुका परत करतोय. या सगळ्यात मी कुठे आहे ना ते शोधायला इथे आलं. आता तुला कळलं मी इथे का आलो होतो, तुझ्यापासून दूर का होतो. प्रिया, आय लव्ह यू. समजावणी नकळले कधी झाले फितुर बावरे. मी सावरू की बावरू भलते बहाणे नवे. मला अख्खं आयुष्य जगायचं तुझ्यासोबत. तुझा श्वास देशील मला. म्हणजे आता कंपनी आपल्या दोघांना मिळून चालवायची.
हे धागे न जुळले कधी न कळले मला कसा सावरू मी स्वतःला असा तुझा भास हा सारे झटकून आलो तुला मी मिळालो आता तुझा श्वास देना मला तुझा हात देना मला तुझा श्वास देना मला तुझी साथ देना मला राम कृष्ण हरी देवा अरे बाबू सुखी राहा बाळांनो सुखी राहा शुद्ध कर्माची सत्य धर्माची फडकावी पताकाता फडकावी पताकाता पुण्य वाढू दे रे पाप झडू दे रे पुण्य वाढू दे रे पाप झडू दे रे भीम रूपी प्राणनाथा कर माया रे दे छाया रे मारुती अंजनी सुता कर माया रे दे छाया रे मारुती अंजनी सुता कर माया रे दे छाया